महेंद्र जोशी हे एक परम साईभक्त असून त्यांनी शेगावचे परमपूजनीय श्री गजानन महाराज यांचे चरित्र गुजरातीत अनुवादित केलेले आहे. त्यांचा एक सत्य अनुभव पुढीलप्रमाणे. साईभक्त महेंद्रबाई शिर्डी यात्रेला निघाले. 22 फेब्रुवारी 1997 बुधवारचा तो दिवस. त्या दिवशी परमपावन पंचवटी क्षेत्री म्हणजे नाशिकच्या केंद्रीय बस स्थानकावर दुपारी 3:30 वाजता शिर्डी बसची ते वाट पाहत होते. त्यांच्यासह त्यांच्यासारख्याच भाविक अशा श्रद्धाळू पत्नी, मुले व इतर मंडळीही होती. तेवढ्यात एक अलौकिक चमत्कार घडला. डोक्याला फडका बांधलेले श्री बाबा नव्हे साक्षात ईश्वरच तेथे प्रगटला. सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण अद्भुत आश्चर्यजनक गोष्ट प्रत्यक्षात घडली. महेंद्रबाई दिडमूड झाले. श्री बाबांची चरणकमल धरण्याचा विचार त्यांनी केला. तेवढ्यात कुठली बस शिर्डीसाठी ठेवली जाईल याची त्यांना चिंता होती. म्हणून बाबा म्हणाले, शिर्डी जाना है ना, फिकिर मत कर, वो सामने जो खड़ी है वो बस 1 घंटे के बाद शिर्डी जाएगी. अर्थात अंतर्यामी साईने म्हटल्याप्रमाणे तीच बस शिर्डीसाठी ठेवण्यात आली. अजूनही महेंद्रबाई श्रीचरण धरण्यासाठी द्विधा मनस्थितीत असतानाच श्री बाबांनी महेंद्रबाईंना अत्यंत प्रिय असलेला चहा मागितला. भक्ताची ज्यात आसक्ती असते तीच वस्तू श्री बाबा मागतात. आता महेंद्रबाई चरणस्पर्शासाठी पुढे सरसावणार तेवढ्यात त्यांच्या दोघांमधून एक बस भरकन पसार झाली आणि लीलाधारी श्री साई अदृश्य. महेंद्रबाई बस स्थानकाच्या परिसरात सर्वत्र सैरावैरा फिरू लागले. मागे पाहिले, पुढे पाहिले, दूरवर पाहिले. सर्वत्र असलेल्या ईश्वरास सर्वत्र शोधलं, पण श्रीबाबा काही तिथे पुन्हा दिसलेच नाहीत. एखाद्या लहान मुलाची आई हरवावी त्याप्रमाणे महेंद्रबाई ओक्साबोक्षी रडू लागले. काहीजण म्हणाले, वेडबीड लागले काय? पण अश्रू थांबत नव्हते. हृदय हिमालयातून उगम पावलेली पवित्र अश्रुगंगा नयनसरितेतून वाहत होती. तरीही श्रीबाबांनी दर्शन काही दिले नाही. श्रद्धेला सबुरीची जोड हवी हेच खरं. आता महेंद्रबाई व इतर भक्त शिर्डीक्षेत्री पोहोचले. मनात पश्चाताप होता. श्री बाबा अदृश्य झाल्याचे दुःख होते. मनातल्या मनात सतत व्याकुळ होत होते. अशातच महेंद्रबाई श्री बाबांच्या मूर्तीकडे रात्री 10च्या आरतीसमयी बघत असताना अथांग भक्तिसागराच्या तळाशी त्यांच्या मनाने झेप घेतली. मात्र नकळत 2 अश्रुबिंदू पापणीवर तरंगताना दिसू लागले. अश्रुबिंदू नव्हे, भक्तिसागरातील अनमोल मोती नयन शिंपल्यातून निर्मिले. चमत्कार घडतात ते तेव्हा. दुसऱ्याच दिवशी चहाच्या दुकानाजवळ श्री बाबांनी दयाद्र होऊन त्यांना पुन्हा दर्शन दिले. पुन्हा चहाच मागितला. महेंद्रबाईंच्या प्रसन्नतेला पार उरला नाही. ते सावधान बनले. श्री बाबांवरून नजर हलवायची नाही असा विचार करून बाबांकडे स्थिर नजर ठेवून चहावाल्याला चहा बनवण्यास सांगितले. श्री बाबांनी सुदाम्याच्या पोह्याप्रमाणे चहा स्वीकारला. चहा पिऊन होताच महेंद्रबाई चरणी मस्तक ठेवणार होते. नटनाटकी साईदेवाने गुप्त सूत्रे हलवली. अचानक कुठून तरी एक फटफटी आली. त्यांचा 10 वर्षाचा गोंडस मुलगा पुढे धावला म्हणून महेंद्रबाई घाबरले व मुलाचा त्यांनी हात धरला आणि इकडे श्री बाबांची खुर्ची रिकामी. परमेश्वर प्राप्तीसाठी संपूर्ण विरक्ती हवी हे श्री बाबांनी या चमत्काराद्वारे दर्शविले. चमत्कार म्हणजे ज्ञानामृताचा घट. पुन्हा तिसरा चमत्कार घडला. आता महेंद्रबाई सर्वांना घेऊन आपल्या बाबांच्या द्वारकामाईत गेले. द्वारकामाई भोळ्या भाविकांची आई आहे असे बाबा म्हणतात. महेंद्रबाईंनी सर्वांना द्वारकामाईचा महिमा समजविला. ते म्हणाले, श्री बाबा येथे या दगडी चौरंगावर स्नान करीत असत. बाबांच्या वेळचे एक मातीचे पात्र दाखवून ते म्हणाले, बाबा ह्या पात्रात भिक्षा मागितलेले अन्न ठेवत असत. सर्व प्राण्यांनी खाल्ल्यावर मग बाबा खात असत. आज ते पात्रच आपल्या हातात आहे. त्यातील तो प्रसाद नशिबी नाही. ठीक आहे, या पावन पवित्र श्री बाबांच्या पात्राला आपण मस्तक तरी लावूया. तुकारामाच्या मनातील भावासम त्यांच्याही मनी भाव प्रगटला. त्यांनी मात्र मस्तकी लावताच तेही थोर भक्तीस पात्र आहेत हे सिद्ध झाले. आणि भक्तांनो, अक्षरशः त्या रिकाम्या पात्रात गरम गरम पोळी, भाजी आणि लोणच्याच्या रूपात प्रसाद प्रगटला. भाववेड्या भक्तानं प्रसाद ग्रहण करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात घडलेली सत्य हकीकत सर्वांनी प्रत्यक्षात आपल्या चर्मचक्षूंनी पाहिलेली. भक्तीच्या आनंदसागरात सर्वजण न्हावून निघाले. स्वर्गीय आनंदात सर्वजण रमून गेले. ईश्वर आहे, आहे आणि आहेच. दीनदयाळू आहे, परम कृपाळू आहे.
पण बऱ्याच दुःखाकडे अथवा संकटाकडे सूक्ष्मदृष्टीच्या परीक्षकाप्रमाणे पाहिले तर ती संकटे, दुःखे बहुतांशी आपल्या चुकांच्या परिणामरूप असतात, प्रारब्धभोग असतात. पण हे मानून घेण्यास, आपली चूक समजून घेण्यास मन तयार होत नाही. मग आपल्यातील अज्ञान त्या परमकृपाळू परमेश्वराला अभाविकपणे दोष देऊन जातं. वरील घटना प्रत्यक्ष पाहणारी मंडळी आजही आहेत. अंबुबाई राणा, राहणारे फतेहगंज, श्रीमती नीताबेन जोशी वगैरे. आजच्या विज्ञान युगातही मानवाला सर्व गोष्टी प्रयोगानिशी सिद्ध कराव्या लागतात. साक्षी पुरावे वाचून कुणाचाच कशावरही विश्वास बसत नाही. म्हणूनच की काय श्री बाबांनी साक्षीला या व्यक्ती ठेवल्या असतील का? जय साईराम. साईसागर मराठी चॅनलच्या माध्यमातून श्री साईबाबांचे साईभक्तांना आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. यामध्ये श्री साईबाबांची दुर्मिळ माहिती, श्री साईंच्या सहवासात राहिलेल्या भक्तांच्या आठवणीसुद्धा आपणास सांगितल्या जातात. श्री साईबाबा देहधारी असताना शिर्डीत घडलेल्या दुर्मिळ घटनांची ही माहिती दिली जाते. श्री साईबाबांच्या संदर्भातील सर्व माहिती देणारे हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि सर्व साईभक्तांना व्हिडिओ शेअर करावेत. जय साईराम.